नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। पीएम किसानचा 21वा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता या दोन हप्त्याचं वितरण हे एकत्र केलं जाणार आहे। म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। यासाठी काही तारीख आलेली आहे का, कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे याची माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी त्यापूर्वी शेतकऱ्यांना सुद्धा काही कामं करायची आहेत। ते कामं केल्याशिवाय आपल्याला पीएम किसानचे जे काही 2000 रुपये असतील ते सुद्धा मिळणार नाहीत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार नाही। म्हणजे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार नाही। आतापर्यंत हे कामं केले नसतील तर नक्कीच करा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, इतर राज्यात जे काही पीएम किसानचे पैसे असतील त्याचं वाटप हे पूर्वीच झालेले आहे। म्हणजे जी काही तारीख होती त्या तारखेच्या अगोदरच हे पैसे वाटप झालेले। म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये इतर राज्यात हे पैसे जमा झालेले। मग महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा प्रतीक्षेत आहे। म्हणजे पीएम किसानचे 2000 रुपये 21व्या हप्त्याचे जे काही पैसे असतील त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अशा पद्धतीचे 4000 रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। परंतु आपण जर आतापर्यंत फार्मर आयडी काढला नसेल तर आपण फार्मर आयडी काढणं बंधनकारक असणार आहे। जर आपण फार्मर आयडी काढला नाही तर आपल्याला हे पैसे अजिबात मिळणार नाहीत। पीएम किसानचे सुद्धा 2000 रुपये मिळणार नाहीत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा 2000 रुपये मिळणार नाही। त्याचबरोबर जर आपण केवायसी केली नसेल, 2019च्या नंतर आपली जमिनी खरेदी केलेली असेल, ती आपल्या नावावरती जमीन झालेली असेल, नमो शेतकरी सन्मान निधीचे आपल्याला पैसे यापूर्वी मिळाले नसतील, त्याचबरोबर जे काही शेतकरी आतापर्यंत 21व्या हप्त्याचे प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा 21वा हप्ता मिळाला नसेल म्हणजे पीएम किसानचा, तर अशा शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। केवायसी केली नाही तर आपल्याला हे पैसे मिळणार नाहीत। जर आपण स्टेटस चेक केलं आणि त्या ठिकाणी आपल्याकडे लँड सिटिंग म्हणजे आपल्याकडे जमीन उपलब्ध असून सुद्धा त्या ठिकाणी जर नो दाखवण्यात आलेली असेल, आपली पॉलिसी सिलेंडर झाली असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कृषी विभाग या ठिकाणी जाऊन आपल्याला ती जी काही पॉलिसी असेल ती व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्याबरोबर आपलं बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, त्याचबरोबर तुमचं 7/12, त्याचबरोबर तुमची होल्डिंग प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर तुमचा फेर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि कृषी विभाग या ठिकाणी तुमचं स्टेटस असेल त्या स्टेटसची पावती घेऊन त्या ठिकाणी ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाचं काम म्हणजे आपण जर आपल्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार लिंक केलं नसेल तर ते सुद्धा आपल्याला करणं बंधनकारक असणार आहे। डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत हे पैसे वाटप करण्यात आलेले। म्हणून जर आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, फार्मर आयडी असेल, आपण केवायसी केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना मात्र काही करायची गरज नाही। ते पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। म्हणजे आतापर्यंत आपल्याला पीएम किसानचा 20वा हप्ता जमा झाला असेल, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता जमा झाला असेल, तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं काम करण्याची गरज नाही। परंतु जर आपल्याला मिळाला नसेल हप्ता तर आपल्याला हे केवायसी वगैरे करणं बंधनकारक असणार आहे। फार्मर आयडी सुद्धा काढणं बंधनकारक असणार आहे। आता जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल म्हणजे पीएम किसानच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती। त्यामध्ये 1000 रुपयाची वाढ केली जाणार होती आणि त्याचबरोबर जे काही नमो शेतकरी सन्मान निधी असेल त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आली होती। त्याचे देखील 3000 रुपये पीएम किसानचे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 3000 रुपये अशा पद्धतीने यामध्ये वाढ केली जाणार होती। परंतु सध्या पद्धतीने जे काही जीआर असेल, जी काही माहिती असेल किंवा बजेट असेल, यामध्ये जी काही वाढ असेल ती सध्या परिस्थितीला झाली नाही। परंतु पीएम किसानचे 2000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अशा पद्धतीचे 4000 रुपये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाऊ शकतात। कारण तर जे काही पूर्वी तारीख दिलेली असेल, जे काही आपल्याला 4 महिने झालेले असतील आतापर्यंत पैसे मिळाला त्या तारखेला आणि त्या दिवसाला पूर्ण झालेले आहेत। म्हणजे 4 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। जर आपण कृषी विभागाच्या माध्यमातून केवायसी केली नसेल, केवायसी करून घ्या। आणि अशा पद्धतीचं सध्याचं अपडेट येत आहे। जे काही आतापर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे 2000 रुपये अशा पद्धतीचे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे 4000 रुपयाचा हप्ता
राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जाऊ शकतो। असेच व्हिडिओ बघण्याकरता, नवीन माहिती बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।